बातमी पालघरमधून। पालघर जिल्ह्यातील मासवण येथील आश्रमशाळेतील 7 वर्षांच्या विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यानंतर या आश्रमशाळेतील तब्बल 30 विद्यार्थ्यांना तापाची लागण झाल्याचं समोर आलंय। काल अचानक या आश्रमशाळेतील 30 विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला, पडसे याची लागण झाली आहे। या विद्यार्थ्यांना सध्या मासवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी सेवा मंडळ या संस्थेची अनुदानित निवासी आश्रमशाळा असून या संस्थेविरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येते। दरम्यान या संदर्भात योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल आश्वासन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिले। त्यांनी कळवायला पाहिजे ना अगोदर। कळवायच्या अगोदर आता तुम्ही कुठं आम्ही घेऊन पण गेले असतं, तुम्ही फोन नाही करून देत, कळवत नाही। अगोदर कळवायला पाहिजे, कळवत नाही ते तुम्ही कळवायला पाहिजे। त्याच्यामुळे ते आता त्याचे ईद झाली ना, टायमावर तुम्ही सांगतील, नंतर बोलतील का ते तुम्ही कुठं तरी न्याय काय करा, आणि ते असं होते। त्याच्यामुळे फोन नाही करून देत। कोण ऍडमिट आहे तुमचं? आमची मुलगी आहे। काय होतं तिला? तिला काय आता थोडी बरी आहे तसे, पण तिला ताप येत होता। मग ते भावाची एक मुलगी आहे ना, त्याने मग लपून फोन केला त्याने वाटतं, मग रात्री रडत होती, मग फोन केला परत नंतर। आश्रमशाळेत आतापर्यंत 2 विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले, काय भीती वाटते का तुम्हाला? भीती ते वाटणार ना, फोन त्यांनी कळवायला पाहिजे। कळवणार नाही तर मग आम्हाला तर भीती ते वाटणारच ना। त्यांनी कळवायला पाहिजे अगोदर असं। आणि आता बिमार झाला तर अगोदर कळवून आणि सुट्टी पण दिल्या पाहिजे, ते सुट्टीच नाही देत। आदिवासी सेवा मंडळ संचलित ही अनुदानित आश्रमशाळा आहे। साधारण 450 विद्यार्थी या आश्रमशाळेत आहेत आणि त्यातल्या एका मुलाला म्हणजे शनिवारी थोडासा ताप आला होता किंवा अस्वस्थ वाटत होतं, म्हणून त्याला PSC मध्ये आणलं होतं आणि नॉर्मल त्याचं टेम्परेचर आम्ही ॲडमिशन म्हणजे त्यावेळेला शनिवारी जेव्हा आला होता तेव्हा साधारण 97 डिग्री वगैरे म्हणजे नॉर्मल हे होतं, असं काही फारशी लक्षणं नव्हती। त्याला थोडा उपचार करून तो परतही गेला होता। रविवारी तो नॉर्मल होता। रविवारी मला वाटतं एक कार्यक्रम सुद्धा होता त्यांच्या आश्रमशाळेत, त्यातही तो सहभागी झाला होता। मात्र सोमवारी सकाळी त्याला खूपच अस्वस्थ झालं होतं, श्वास घेता येत नव्हता, त्रास होत होता, थोडासा ताप पण होता आणि त्याला PSA मध्ये आणला। त्यावेळेला त्याचे पल्स सुद्धा जास्त लागत होते, म्हणजे पल्स लागत नव्हते, हार्टबीट सुद्धा व्यवस्थित नव्हते आणि एकदम बेशुद्धावस्थेत जरासा तो मुलगा होता आणि त्याला मग RHला पण रेफर करण्यात आलं PSA कडून थोडा उपचार करून, आणि वाटेत त्याचा मृत्यू झालेला आहे। तो श्रेयांश आंबात म्हणून मुलगा आहे आणि बाकीची अजूनही तिथं तपासणी लगेच करण्यात आली। साधारण 20 ते 25 मुलं तापानं जर अशी ही बाधित झालेली दिसली तर त्यांना आता इथे सध्या PSC मध्ये 25 मुलं म्हणजे 14 मुली 11 मुलं आहेत आणि 5 मुलं त्यातली 4 मुली आणि 1 मुलगा हे RH मनोरला शिफ्ट केले।